ज्या वेळेसपासून मी आजारी पडायला लागलोय ना तेव्हापासून एक गोष्ट तरी कळायला लागली की बाबा आयुष्यातले 4 दिवस तरी आनंदाने जगून घ्यावं. मी बाबांना पहिला फोन केला की बाबा मला आता शूटला एवढा त्रास व्हायला लागलाय. मग बाबा बोलले पहिला बॅग भर आणि घरी या, आपण देवाला जाऊया, तेवढा तरी तुला इथं आराम भेटेल. मग मी काय केलं, बॅग भरली, विटातनं डायरेक्ट कोल्हापूरला पोहोचलो. आम्ही सगळेजण निघालो तर डायरेक्ट जतला पोहोचलो. तर प्रत्येक देवाचं दर्शन घेतलं. तिथं वेगवेगळ्या देवी आहेत, देव आहेत, प्रत्येकाचं दर्शन घेतलं, नारळ फोडला. तर बाबा मला एक गोष्ट बोलले की बाळा, पैशांपेक्षा कष्टापेक्षा देवधर्म सुद्धा करणं महत्वाचं आहे, कारण की तेच आपल्याला शिकवतात की पुढे जगायचं कसं असतं, काय स्टोरी आहे बाबा आपल्या लाईफची. आणि एवढं ऊन भयंकर लागलं की मम्मी पप्पांचे पाय भाजत होते, वाईट वाटत होतं, पण काय करू शकत नव्हतं कारण की आम्ही चप्पल बाहेर काढली होती. मग पुढे जाऊन आम्ही हॉटेलला थांबलो, जेवून घेतलं आणि तिथून निघालो कारण की आम्हाला लवकर घरी पोहोचायचं होतं. पावसाचं वातावरण झालं. मग आम्ही सगळेजण निघालो. मावशी म्हटली की बाळा आता थोडंसं म्युझिक लाव की छान आपण मस्ती मजा करू, कारण की आता मी आज पोहोचले घरी की लगेच उद्या मी निघणार होते शूटला, त्यामुळे आम्ही एन्जॉय केला. बाबा मम्मी खूप कंटाळले होते, म्हटलं त्यांना घरी सोडले आणि मी निघाले महालक्ष्मीला, अंबाबाईला, कोल्हापूरच्या. डायरेक्ट पोहोचलो, देवी दर्शन घेतलं. गाभाऱ्यातलं काही शूट करून देत नाही, त्यामुळे आम्ही महाद्वारला निघालो. ॲप्पे खाल्ले आणि म्हटलं थोडं कुक्कूंना खायला घालूया, कारण की मला खूप आवडतात ते लोक, उपाशी ठेवू वाटत नाही त्यांना. मग फायनली मी महालक्ष्मी मंदिर पासून घरी पोहोचले. आराम करूया